जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, भंडारा पोलीस भरतीची बद्दलची अपडेट आहे की भंडारा पोलीस भरतीचं सुद्धा हॉल तिकीट लगभग सगळ्यांचं भेटलेलं आहे. 15 तारखेलाच त्यांचं पण जी लेखी परीक्षा आहे ती होणार आहे. त्याचं परिपत्रक सुद्धा इथे लावलेलंच आहे. ते परिपत्रक आहे. जर कुणाचं हॉल तिकीट आलेलं नसेल तर तुम्ही फिजिकली जाऊन चेक करा, कारण कधी कधी काय होतं, टेक्निकल काही ना काही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला मेसेज किंवा मेल येऊ शकत नाहीयेत. तर अशा वेळेस तुमचा जो नंबर आहे, चेस नंबर आहे, तो चेस नंबर टाकून त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट आले की नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि जे भंडारा जिल्ह्याची भरती प्रक्रिया आहे त्याच्या आपण थोडक्यात मी तुम्हाला वाचून सांगतो की दिनांक 15/3/2026 रोजी सकाळी 8:30 वाजता JM पटेल कॉलेज, मुस्लिम लायब्ररी चौक, भंडारा येथे परीक्षेकरिता हजर राहावे. लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यास उपलब्ध केलेले आहे. बघा मित्रांनो, जर कोणाला मेसेज आलेला नसेल तर भरपूर काय करतात, भरपूर मुलं हे मेसेजची वाट बघत बसतात किंवा मेलची वाट बघत बसतात. तर मेलची किंवा मेसेजची वाट बघायची गरज नाहीये मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट महाआयटीला जाऊन तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणून कलेक्ट करायचं आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले असाल तर. आणि ह्याच्या आधी जो व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, कोणत्या कोणत्या करायच्या, फक्त परीक्षा केंद्र 2 तास आधी हजर राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचा आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे, 2 फोटो असणं गरजेचे आहेत. तुम्हाला साधारणतः अर्ध्या तास आधी तुम्हाला त्या रूम मध्ये सोडण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव, तुमचा जो बैठक क्रमांक आहे तो तपासून पाहायचा आहे. आणि काय करू नये तर कोणत्याही प्रकारचं डिव्हाइस त्या ठिकाणी जायचं नाहीये. आणि त्यात कोणत्याही प्रकारची डिजिटल असेल, मायक्रोफोन असेल, इयरफोन असेल, ब्लूटूथ असेल, असं कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे असता कामा नये. कोणत्याही प्रकारच्या गोष्टी तुम्ही बाळगता कामा नये, जेणेकरून तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते आणि एखाद्या वेळेस तुमच्यावरती गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो. तर मी म्हणतो, तुम्ही एवढं कष्ट करून त्या ठिकाणी लेखीसाठी जर तुम्ही पात्र झालेला असाल तर अशा कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका, जेणेकरून तुमची मेहनत सर्व काही शून्य होऊन जाईल. भंडारा पोलीस भरतीसाठी परीक्षेसाठी जेवढे पण विद्यार्थी आता पात्र झालेले आहेत त्यांना आपल्या चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याही अंगावरती वर्दी असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद.